नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आता माझं सर्व काम झालं आहे गोठ्यातलं. थोडा उशीर झाला आज, त्यामुळे त्यामुळे नाही, तर आज थोडा उशीर झाला, लेट झालं थोडं आज. कारण पप्पांना शाळेत जायला लागलं ना, त्याच्यामुळे मलाच काम करावं लागलं सगळं म्हणून. तर मी ते ब्लॉगमध्ये टाकलं होतं ना की आमचं ते गोठ्याचं एक्सटेन्शन चालू आहे म्हणून. ते आता भिंती वगैरे टाकून झालेत. तुम्हाला मी एकदा दाखवत होते त्याची हाईट वगैरे कशी वाढवली आहे ती. हे बघा, हे असं ही एक रूम एक्स्ट्रा काढली आहे, दाखवतो तुम्हाला मी. इकडे वरती एक्सटेंड केलं आहे त्या कौलापर्यंत. तिकडे 2 वरती, म्हणजे ही जुनी रूम होती, त्याच्यावरती अजून आम्ही 2 चिरे वाढवले. आणि ही त्यालाच लागून घेतली आहे अशी. हे बघा, अशी आतमध्ये. तर आत्ता कसं, आज पत्र्यावाले येणार आहेत. काल बोलवलेलं, पण काल त्यांना काहीतरी काम होतं त्याच्यामुळे ते आले नाहीत. तर आज बघूया, आज येणार आहेत. आणि विषय कसा आहे, आज मग सोमवार आहे. तर बघू, लाईटीचा कसा आज दिवस असतो म्हणजे जायचा. बघू आता कसं काय करतायत ते येतो बोलायत आज. तर बघूया झालं तर. कारण आता मी जातो आहे दूध घेऊन पाचलला. तर चलो. त्याआधी वातावरण म्हणजे पाऊस तर काय गायबच झाला आहे पूर्ण. पण आत्ता ना ऊन पडलं आहे आणि मस्त असं वातावरण जरा मस्त वाटतं. तुम्हाला दाखवतो एकदा बरं. हे बघा, मध्ये तरवे दिसतील तुम्हाला. हे बघा, तो एक आहे, हा इकडे एक आहे. मळप तर काय गायबच आहे. आता बघूया पाऊस कधी लागतोय तो. हवामान खात्याने तर 23 तारीख सांगितली आहे आणि आम्ही तरवे पेरून मोकळे झालो आहे. तर आता बघूया कधी येतो. नाही तर मला पाऊस लागला नाही तर तरव्यांना आपल्याला म्हणजे स्वतःहून पाणी घालायला लागेल. आता ते वाढणार नाहीत. आमचे तरवे पण तुम्हाला दाखवतो. ते 2 पेरले होते ते आता ते म्हणजे प्रॉपर दिसायला लागलेत, आलेले असे. हे बघा, हा एक आणि तो एक. तर आता बघूया पाऊस कधी येतोय ते. कारण मंगळवारी लास्ट पाऊस पडला आहे, म्हणजे असा बऱ्यापैकी मोठा असा. त्याच्यानंतर बारीक बारीक पण नाही लागला आहे. मंगळवारपासून आज मंडे आहे, म्हणजे 1 आठवडा होत आला जवळजवळ पाऊस पडून. म्हणजे आता विचार करा. बघू आता कधी येतो ते. तर मी आता जातो. मी ना आज पाचलमधून ना लवकर घरी आलो का, तर आमचे ते शेडवरती पत्रे टाकायचे होते, ते पण नाही आलेले. आणि पाण्याचा टँकर मागवलेला होता, तो पण नाही आला. पाण्याचा टँकर यासाठी कारण कोणत्या विहिरीमध्ये आता पाणीच नाही शिल्लक, त्याच्यामुळे सांगितलेलं, तो पण नाही आला. तुम्हाला विहीर दाखवतो. विहिरीमध्ये पाणी एवढं नाही आहे. विहीर कसं झालं आहे, सरकारी विहीर आहे, खोल भरपूर आहे, पण खाली काता लागले, दगड लागले त्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये कसं मोटर लोकांनी टाकलं आहेत, आमची पण नाही, अजून 4-5 जणांची आहेत. पण विषय कसा आहे आता, काय बोलतात ते, आपलं विषय असा आहे की त्याच्यामध्ये पण पाणी नाही. त्याच्यामध्ये गाळ होता, ज्या ठेकेदाराने बांधलं ना त्याने ते उपसलं नव्हतं. तर ते आम्ही मागे आता
आमच्या मंडळाच्या मदतीने आम्ही ते म्हणजे पैसे देऊन ती क्लीन करून घेतलेली. तर तिच्यामध्ये आता पाणीच नाही. पाणी नाही म्हणजे एकदम दिवसातून एकदा भेटलं तर नाही तर ते पण नाही. तुम्हाला दाखवतो तुम्हाला. हे बघा ही विहीर आहे ती सरकारची. पाणी बघा दिसते. हे बघा बघितलं एवढंच पाणी आहे. ते पण आता कोणीतरी मशीन लावली की निघून जाईल. टँकरनं आलं ते वांदे झाले माझे. आता बघतो आता कसं काय करायचं ते. ऊन तर एवढं पडतं आहे तर काय विचारू नका. पावसाने तर काय एकदम पाठच फिरवून टाकले. आता मी जाते गोठ्यामध्ये खाद्य वगैरे भिजत टाकायचे त्यांचं संध्याकाळसाठी. मला वातावरण दाखवतो एकदा थांबा. एका पावसामुळे एवढी हिरवळ झाली. भराडी आमची तरी गेली आता थोडीफार उठून. तर ते पत्रा घालणारे आलेत आता आणि मी दूध वगैरे घालून आलो आणि माणसं आहेत 7 कामाला. ती माती टाकायची आतमध्ये उतरवली ती दाखवतो मी. थोडी टाकून झाली, अजून बाकी आहे टाकायची. ते पत्र्याचं पण काम चालू होते आता दाखवतो तुम्हाला. हे बघा तर आत्ता सर्व पत्रे वगैरे काढून झालेत. तुम्हाला एकदा दाखवतो. तर आत्ता ना गोट्यातली सगळी भरणी वगैरे टाकून झाली आहे. म्हणजे माती भरायची होती ती जी शेड काढते साईडला तिच्यामध्ये. आणि आत्ता ते पत्र्याचं काम पण जोरात चालू आहे. पत्रे उतरवून आता ते चॅनल टाकतात वरती. तर जातो मी आज जरा घरी पाणी न्यायला. दाखवतो तुम्हाला एकदा. ती भरणी घालून झाले आणि आता पहिलं जुनं जे गोट्याचं सामान होतं लाकडाचं ते पण आता बाजूला त्याचं बलाट रचतो आहे आम्ही. म्हणजे एकत्र करून ठेवतो आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. हे बघा या साईडला एक सगळं सामान ठेवतं आहे. हे आहे, परत त्या साईडला तिकडे. तर आत्ता ना गोट्याच्या आजूबाजूची साफसफाई केली आहे. अजून थोडी बाकी आहे. माणसं आता जेवायला गेलेत. आणि जे पत्र्याचं काम होतं ना ते आता त्यांनी ते वरती ते बीम असतात ना चॅनल ते टाकून झालेत. आणि वेल्डिंग वगैरे केलं नाही. आता ते पण जेवायला गेलेत. मग ते आल्यानंतर मग ते पत्र्यावरती चढवायचेत. ते तुम्हाला दाखवेन मी किती झाले ते. आणि ते सामान सगळं ठेवायचं होतं ना ते पण ठेवलं आहे आता. ते पण दाखवतो. हे बघा एवढं सगळं सामान होतं हे ठेवलं आहे आता. आता याच्यावरती हा कागद टाकणार आणि तिकडे ते तुटलेले पत्रे आहेत ते टाकणार. हे बघा आता कसं क्लीन झालं आहे बघा. हे पत्रे आता वरती गेले. मग ह्या दगडी ज्या आहेत त्या सगळ्या एका बाजूला करून ठेवणार सर्व. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो मी. याला आता हे बघा सगळे चॅनल वगैरे टाकून झालेत. फक्त आता हे पत्रे चढवायचे वरती ते. आणि हे मी पण जातो जेवायला. परत यायचं लगेच ते रिटर्न येणार आहेत पत्र्यावाले. तर चलो. तर आत्ता टँकर आला होता 5 वाजता. मग आम्ही आता सगळं पाणी वगैरे भरून घेतलं पूर्ण सर्व. आणि झालं काय ज्याच्यामध्ये बाहेर आम्ही पाणी स्टोअर करायचो ना ते फुटलं पाण्याच्या प्रेशरने. पाणी आमचं अर्धं वाहून गेलं. आणि मग बाकीचं होतं ते आम्ही तिथल्या तिथे भरून घेतलं सर्व गोठ्याजवळ. बाकी काय ड्रम वगैरे टाक्या वगैरे होत्या त्या. आणि शिल्लक राहिलेलं घरी घेऊन आलो. आणि आत्ता पत्रे चढवायचं काम चालू आहे तिकडे जातो आहे. चलो. आणि माझ्यासोबत कोण आहे. इकडे जी पडवी काढली त्याच्यामध्ये ना माती वगैरे लेवल करून झाले तुम्हाला इथं दाखवतो मी. हे बघा पूर्ण लेवल वगैरे आणि पत्रे टाकायचे काम चालू आहे आता. हे बघा चोप काढतस. तर आत्ता पत्र्याच्या काम शेडचं काम झालं पूर्ण. पत्र्या शेडचं नाही सॉरी शेडवरती जे पत्रे टाकायचे त्याचं काम पूर्ण झालं आहे आता. आता फक्त आतमध्ये कोबा करायचा शिल्लक आहे. माती वगैरे टाकून लेवल वगैरे करून आम्ही आता ते पाणी वगैरे मारून सगळं सेट केलं आहे. आणि पत्रे पण टाकून झालेत. आता फक्त त्याला डोअर वगैरे लावायचे बस. तुम्हाला एकदा मी दाखवतो थांबा. हे बघा फक्त डोअर लावायचे बाकी आहेत. बाकी पत्रे वगैरे झालेत लावून.
हे पत्रे ते जुनेवाले ते फुटलेले आहेत. आपण हा नवीनवाला होता आपण फुटलेलं आहे. हे असं झालं आहे आता. तर आजचं काम झालं आहे पूर्ण सर्व. फक्त दूध काढायचं बाकी आहे. मी आता कितली घेऊन आलो आहे. दूध वगैरे काढतो आणि नंतर मग घरी लेट होईल तोपर्यंत. तर हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत